धोकादायक इमारतींमधील लोकांना त्यांच्या हक्काच्या चांगल्या घरात नेईन तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा. गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरं मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने कटिबद्ध. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. धोकादायक इमारतींमधील लोकांना त्यांच्या हक्काच्या चांगल्या घरात नेईन तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरं मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने मी कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 22 नंबर सर्कल किसननगर या भागातील URC क्रमांक 1 व 2 येथे आशिया खंडातील सर्वात मोठ्या महत्त्वाकांक्षी नागरी पुनर्विकास योजनेतील नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन, त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर येथील नेचर पार्क व इतर विविध विकास कामगारांचा ई शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक SV रामराव, मुख्य वनसंरक्षण क्रे प्रदीपा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक श्री मल्लिकार्जुन, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के, मीनाक्षी शिंदे आणि माजी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री झाला, त्याने जास्तीच्या सुविधा द्यायलाच पाहिजे. त्यामुळे आपण बिलकुल त्याच्यामध्ये पुढे जा. आणि या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आनंदवन आपण मगाशी बघितलं. आनंदवन म्हणजे आनंद शब्द आपल्याला माहीत आहे. आनंद म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एकच नाव येतं, आनंद दिघे साहेबांचं. आणि त्यांचं आणि या शहराचं जिव्हाळ्याचं नातं होतं आणि त्याला आम्ही आनंदवन म्हणून हे नाव दिले. 27 किलोमीटरचा 500 मीटर रुंदीचा हा जो आपण इथून श्रीनगर पासून गायमुख पर्यंत पहिला टप्पा या ठिकाणी घेतोय आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आपल्याला त्याचा आनंद घेता येईल. लोक म्हणतात मुंबईपेक्षा, म्हणजे आता मी बोलू शकत नाही, पण ठाणे सुधारत आहे, ठाणे बदलत आहे. तुम्ही मुख्यमंत्र्याचं ठाणे टॅगलाईन ठेवले, ठाणे बदलत आहे आणि असाच बदल मला अपेक्षित आहे. एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. लवकरात लवकर ही सगळी घरं तयार होऊ द्या, लोकांना घरात जाऊ द्या. शिर्के आणि इतर जी काय मंडळी आहेत, शिडको आहे, डिगीकर, आपले शिंदे आहेत, या कामामध्ये आणखी जोर लावा. कारण लवकरात लवकर आपल्याला मोठा टप्पा गाठायचा आहे. ठाणे झाल्यावर मीरा भाईंदर आहे, भिवंडी आहे, कल्याण डोंबिवली आहे, ही सगळी शहरं जी आहेत, ही सर्व क्लस्टरचा मार्ग ठाण्यामुळे मोकळा झाला आहे. ठाणे एक पॅटर्न आपण केला आहे आणि ठाणे पॅटर्न हा अतिशय प्रत्येक बाबतीमध्ये यशस्वी होतो. ठाण्यात सुरुवात होते आणि मग त्याचा प्रसार इतर शहरात आणि महाराष्ट्रात होतो. हे समीकरण आपलं ठाण्याचं आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.